नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा अपडेटबद्दल बोलणार आहोत ज्याचा रिॲक्शन आपल्याला उद्या मार्केट ओपन झाल्यानंतर पाहायला मिळू शकतो. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या सबसिडरी कंपनी जस्ट डायल लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेड Q4 रिझल्ट्स. नेट प्रॉफिट जम्प्स 36% टू ₹158 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 36.2%ने इन्क्रीज होऊन 157.6 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, जस्ट डायल लिमिटेडचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 115.7 कोटी रुपये. तसेच जस्ट डायल लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने इन्क्रीज होऊन 289.2 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये जस्ट डायल लिमिटेडचा रेव्हेन्यू होता 270.3 कोटी रुपये. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ITC इन्क्रीजेज इट्स स्टेक इन मदर स्पर्श टू 49%, प्लान्स टू कंप्लीट ॲक्विजिशन बाय Q1 फायनान्शियल इयर 2027. तर मित्रांनो, ITC लिमिटेडने मदर स्पर्श या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज करून केली आहे 49%. आणि मित्रांनो, ITC लिमिटेडचा प्लान आहे फायनान्शियल इयर 2027च्या Q1पर्यंत या कंपनीचा ॲक्विजिशन कंप्लीटपणे करण्याचा. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एका कंपनीबद्दल, जिचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड Q4 नेट प्रॉफिट रायजेज 1.8% टू ₹316 करोड. डिव्हिडंड अनाऊन्स. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 1.8%ने इन्क्रीज होऊन 316.11 कोटी रुपये आला आहे. आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये होता 310.63 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 24%ने इन्क्रीज होऊन 518 कोटी रुपये आला आहे. आणि फायनान्शियल इयर 2024च्या Q4मध्ये या कंपनीचा टोटल इन्कम होता 418 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडने आपला पहिला डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे ₹0.50, म्हणजे 50 पैसेचा. चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीला UTI इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी अँड सर्व्हिसेस लिमिटेडकडून 19,84,36,100 रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. आणि हा ऑर्डर या कंपनीला 11 जून 2025पर्यंत पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया एका जबरदस्त PSU कंपनीबद्दल, जिचे नाव आहे भेल, म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड. तर मित्रांनो, भेल पोस्ट 19% रेव्हेन्यू ग्रोथ टू ₹27,350
50 crore in financial year 2025 hits record order inflows. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भेल म्हणजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने आपल्या बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रोव्हिजनल रेव्हेन्यू फायनान्शियल इयर 2025मध्ये 19% इन्क्रीज होऊन 27,350 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडला एंटायर फायनान्शियल इयर 2025मध्ये 92,534 कोटी रुपयांचे ऑर्डर्स मिळाले आहे, जो या कंपनीचा हायेस्ट एवर ॲन्युअल ऑर्डर इनफ्लो आहे. आणि मित्रांनो, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडचा टोटल ऑर्डर बुक फायनान्शियल इयर 2025च्या एंड होईपर्यंत झाला आहे 1,95,922 कोटी रुपये. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीचे निफ्टी 50मध्ये HDFC बँक लिमिटेडनंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे, आणि त्या कंपनीचे नाव आहे ICICI बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, ICICI बँक लिमिटेड Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 18% इयर ऑन इयर बेसिस ॲट ₹12,630 करोड बिट्स इस्टिमेट ₹11 डिव्हिडंड डिक्लेअर. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, ICICI बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 18%ने इन्क्रीज होऊन 12,630 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात जबरदस्त गोष्ट म्हणजे ICICI बँक लिमिटेडने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर ICICI बँक लिमिटेडने 11 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अशा कंपनीबद्दल ज्या कंपनीची निफ्टी 50मध्ये सगळ्यात जास्त वेटेज आहे, आणि त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक लिमिटेड. आणि मित्रांनो, HDFC बँक लिमिटेड Q4 रिझल्ट नेट प्रॉफिट अप 7% इयर ऑन इयर बेसिस ₹17,616 करोड बिट्स इस्टिमेट ₹22 डिव्हिडंड डिक्लेअर. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2025च्या Q4चा रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, HDFC बँक लिमिटेडचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7%ने इन्क्रीज होऊन 17,616 कोटी रुपये आला आहे. आणि मित्रांनो, सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे याच्या नेट प्रॉफिटने मार्केटच्या इस्टिमेटला बीट केले आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर HDFC बँक लिमिटेडने 22 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेड. तर मित्रांनो, अडानी ग्रीन कमिशन्स ॲडिशनल 48 मेगावॅट वाइंड पॉवर ॲट गुजरात's खावडा टोटल कॅपॅसिटी ॲट 14.29 गिगावॅट. तर मित्रांनो, अडानी ग्रुपची जबरदस्त कंपनी अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडने गुजरातच्या खावडा येथे ॲडिशनल 48 मेगावॅटचा वाइंड पॉवर सुरू केला. आणि मित्रांनो, यानंतर आता अडानी ग्रीन एनर्जी लिमिटेडची टोटल कॅपॅसिटी पोहोचली आहे 14.29 गिगावॅटपर्यंत. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या
संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.